आपण बघतोय राज्याच्या राजकारणात जी घडामोड सुरू आहे किंवा ज्या चर्चा सुरू आहेत आणि त्याच विषयी बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नेमकं काय चाललंय याविषयी बोलण्यासाठी राजाभाऊ वाजे आपल्या सोबत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत। राजाभाऊ वाजेजी, स्वागत आहे तुमचं झी 24 तास मध्ये। आपण बघतोय बातम्या झी 24 तास वर सगळे सकाळपासून चाललेले आहेत। नेमकं या सगळ्यामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर कोणतीही गोष्ट जसं आपण म्हणताय तसं होत नाहीये। कालच आदरणीय उद्धवजींनी आमची बैठक घेतली होती आणि सर्व खासदार काही फिजिकली होते आणि काही समाज माध्यमांद्वारे बैठकीला हजर होते आणि सर्वांचाच विषय एकच होता की आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत। नाही, मग या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी बैठक बोलावली त्या बैठकीला काही बोटावर मोजण्याजोगे खासदार उपस्थित होते, बाकी खासदार ऑनलाईन उपस्थित होते। दिल्लीतले खासदार शिंदेच्या खासदारांना भेटायला गेले तुमच्या पक्षाचे देशमुख, मात्र उद्धव ठाकरेंच्या बैठकीला आले नाहीत आणि त्यामुळे हा संशय बळावल्याची चर्चा आहे। नाही, त्याची काही मला माहीत नसल्यामुळे मला काही सांगता येणार नाही, परंतु काल सर्वजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धवजींशी जे नव्हते ते बोलले आहेत। वाजेजी, तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत काल भेटला, संजय दिना पाटील सुद्धा होते, मुंबईतले खासदार सुद्धा होते त्या बैठकीला। उद्धव ठाकरे काय नेमकं त्या बैठकीमध्ये चर्चा झाली? नाही, काहीच नाही। एकूण महाराष्ट्राच्या राजकीय पेक्षा काल परवा ज्या कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीच्या अटी शर्ती, कांद्याचे गडगडलेले भाव आणि पावसाळा जो आज उशीर होतोय पाऊस पडण्यासाठी, यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यावरच चर्चा आमची बऱ्याच अंशी झाली। आणि बाकी खासदार मग वैयक्तिक काय त्यांच्या अडचणी होत्या ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते का येऊ शकले नाही, त्यांच्या अडचणी काय होत्या हे ते उद्धवजींशी बोलले होते। मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी ठाकरेंचे खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत, गाठी भेटी वाढलेल्या आहेत, या अनुषंगाने सुद्धा बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते सूत्रांकडून। राजाभाऊजी, तशी काही चर्चा अजिबात झालेली नाही, परंतु आजच या चर्चा सुरू झाल्यात, पण काल याबाबत काही चर्चा झाली नाही। पण उद्धव ठाकरे नाराज होते। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की आता मी कुणाला हात धरून बसवून ठेवणार नाही, ज्याला काय करायचंय ते करा, पण तुम्हाला तिकडे गेल्यावर पश्चाताप होईल, असंही सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नेमकं बैठकीत काय झालं? नाही, असं काही बोलले नाहीत। उद्धवजींनी फक्त एकच सांगितलं की माझा तुमच्या सर्वांवर विश्वास आहे आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आमचा पक्षावर आणि तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि मग तेवढं मला वाटतं ही सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। अगदी वाजेजी, या सगळ्यामध्ये तुम्ही आता सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं सगळ्या खासदारांवर विश्वास आहे, तुम्ही सांगितलं उद्धव ठाकरेंवर आणि पक्षावर विश्वास आहे, मात्र कुठेतरी एक चर्चा आहे, कुठेतरी सूत्रांची माहिती मिळते की उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर खासदार नाराज आहेत आणि त्यामुळे दिल्लीमध्ये काहीतरी घडामोडी घडत आहेत। काय अशी खासदारांमध्ये चर्चा आहे की बाबा ठाकरेंच्या नेतृत्वावर किंवा ठाकरेंच्या कार्यशैलीवर नाराजी आहे? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तरी तसं काही नाही। उद्धव ठाकरेंचा संपर्क किंवा उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं कशा पद्धतीनं होत असतं किंवा उद्धव ठाकरेंची भेट दिली जात नाही आमदारांना, खासदारांना, अशी एक चर्चा आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, असं काही होत नाही। आमची भेट होती आणि आम्ही मागण्यापेक्षा तेच वेळोवेळी आम्हाला बोलून घेतात, त्यामुळे तसं काही होतं असं मला वाटत नाही। आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, कालच्या बैठकीच्या अगोदर राजाभाऊ वाजेंची आणि उद्धव ठाकरेंची कालच्या बैठकीच्या अगोदर भेट कधी झाली होती? त्याआधी 2 महिन्यापूर्वी आमची भेट झाली होती। मग राजाभाऊ, या सगळ्यामध्ये दिल्लीतनं या बातम्या येत आहेत, तुम्हाला काय वाटतं या बातम्यांच्या बद्दल? तुमचं ज्या वेळेला नाव येतं या सगळ्या 5 खासदार वेगळा गट करणार, ज्या वेळेला राजाभाऊंचं नाव येतं या वेगळ्या गटाच्या यादीमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार, तर राजाभाऊंची काय प्रतिक्रिया असते, तुम्हाला काय वाटतंय? नाही, आता मी किती वेळा बोलायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे, किती वेळा तेच सांगायचं, म्हणजे आता मी हे विचारून
लोकांचे मध्ये आमची विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे असं मला वाटतं. हम्म, हम्म. जे काही असेल ते जे होणार आहे ते होणार आहे असं मला वाटतं. आणि जे होणार नाही त्याबद्दल एवढी चर्चा करण्यात काय अर्थ आहे. उगाचच विचारून आमची विश्वासार्हता संपवायचं काम होत आहे. आणि यामध्ये लोकांचा राजकारण्यांवर, राजकीय परिस्थितीवर, राजकीय यंत्रणेवरचा विश्वास उडत चाललेला आहे अशी माझी तरी भावना आहे. अगदी या सगळ्यामध्ये सकाळी ही बातमी आली सूत्रांच्या माहितीनुसार, लगेच संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर गेले. आता तुम्ही सुद्धा दिल्लीला जाणार आहेत. काय बैठक आहे आज संध्याकाळी किंवा रात्री? नाही, आज तर माझी बैठक नाही, माझी परवा बैठक आहे. मी उद्या संध्याकाळी राजधानी एक्सप्रेसनी दिल्लीला चाललोय. आणि इंडस्ट्री कमिटीमध्ये मी आहे. इंडस्ट्री कमिटीची मीटिंग परवा दुपारी 3 वाजता आहे. त्यामुळे मला त्या मीटिंगला जाणं आहे, म्हणून मी जाणार आहे. आता मी जर गेलो आणि त्याच्यावर जर चर्चा चालू झाल्या तर आता माझा नाईलाज आहे. मग दिल्लीला जाणं किंवा मीटिंग अटेंड न करणं हा एवढाच पर्याय माझ्यासमोर उरतोय, एवढंच मला वाटतं. अगदी वाजेजी, पुढचा एक असा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, पक्षावर विश्वास आहे. उद्धव ठाकरे म्हणतायत खासदारांवर विश्वास आहे, अशा कोणत्याही घडामोडी नाहीत, कोणीही नाराज नाहीये पक्षामध्ये खासदार. मग या बातम्या कुठून येतात असं वाटतंय? आता हे तुम्ही संशोधन करावं असं मला वाटतं. मी तर काही त्याच्यात, मी आमच्यासारखे कार्यकर्ते हातबल झालेले आहेत. ते रोज उठून नवीन काहीतरी निर्माण होतं आणि आम्हालाच प्रश्नांना सामोरं जावं लागतंय तुमच्या सर्वांच्या. तर तुम्हीच तुमच्या सूत्रांना नीट विचारून घ्या आता नेमकं हे काय आहे. माझ्यापर्यंत तर काही येत नाही. तुमच्या मतदारसंघामध्ये या चर्चेचा काय परिणाम जाणवतोय तुम्हाला? तुमचे कार्यकर्ते, तुमचे पदाधिकारी या सगळ्या चर्चेला घेऊन, या सगळ्या बातम्यांना घेऊन काय तुमच्याशी बोलतात? नाही, असं माझे कार्यकर्ते किंवा आमचे पदाधिकारी जे शिवसेनेत आहे, जे मला ओळखतात, त्यांना माहिती आहे की परिस्थिती काय आहे आणि मी काय आहे. त्यामुळे माझ्यावर कुणाचाही अविश्वास नाहीये. परंतु समाज माध्यमांवर आणि टीव्हीवर रोज हे ऐकून जे वेगळ्या पक्षातले लोक आहेत ते चर्चा करायला त्यांना जागा होती आणि उगाचच आमची विश्वासार्हता संपत चाललेली आहे असं मला तरी वाटतं. नुसतं माझी म्हणून नाही, परंतु एकूण राजकारण्यांवरचा विश्वास उडतो का काय अशी परिस्थिती निर्माण होते. अगदी राजाभाऊ, या सगळ्यामध्ये आता दिल्लीमध्ये संजय राऊत पण गेलेत, उद्या तुम्ही जाणार आहात, बाकीचे सगळे खासदार पण दिल्लीमध्ये आहेत. काय बैठक वगैरे होणार आहे तुमचं संजय राऊतांची किंवा पक्षप्रमुखांचं? आज सकाळपासून बोलणं झालंय का? नाही, अजिबात नाही झालं. माझं कालच बोलणं झालं होतं, आज काही झालं नाही. आम्ही आमच्या जे रेग्युलर काम आहे त्या कामासाठी मी चाललोय. आणि जर हे असं होणार असेल तर ते काम करावं का नाही असा प्रश्न माझ्या पुढे उपस्थित होतो. अगदी राजाभाऊ वाजेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात आणि तुमची भूमिका मांडली. तुमचं जे चर्चा सकाळपासून सुरू आहे त्यावर तुमचं मत मांडलं त्याबद्दल.